नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हेल्थ बुक मराठी चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत की ज्या आपण म्हातारपणात लक्षात ठेवायला हवं। जर का त्या 4 गोष्टींचे आपण पालन केले तर घरातील सर्वच आपले मान मर्यादा ठेवतील, सन्मान करतील। चला तर व्हिडिओद्वारे जाणून घेऊया त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत। आता म्हातारपणात कोणाच्या भाग्यात मुलांचं सुख नसतं। या 4 गोष्टी आपल्या म्हातारपणात खूप उपयोगी पडतील। ते लक्षपूर्वक ऐका। प्रत्येकाच्या आयुष्यात म्हातारपण नक्कीच येतं। मग तुम्ही श्रीमंत असो किंवा गरीब असो, बुद्धिमान असो किंवा मूर्ख असो, सुंदर असो व कुरूप, कमजोर असो व ताकदवान, म्हातारपण कधीही दया करत नाही, ही सत्यता आहे। आणि हेही सत्य आहे की म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा नजरेसोबतच बुद्धीही मंद होत जाते, ज्यामुळे माणसात चिडचिडेपणा येतो। अशा वेळी घरात वाद होण्याची शक्यता जास्त वाढते। त्या परिस्थितीत सून आणि मुलगा त्यांची काळजी घेणे सोडून देतात। एकतर आजारांनी वेढलेले ते वृद्ध शरीर आणि त्यावरून सून आणि मुलगा लक्ष न देणं, म्हणून म्हातारपण आणखीनच दुःखदायी होतं। आता प्रश्न असा आहे की म्हातारपणात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ज्यामुळे आपल्याला कोणतेही दुःख, त्रास सहन करावे लागू नये। चला तर आपण जाणून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करून हाईप करायला विसरू नका। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका नगरात एक श्रीमंत माणूस राहत होता। त्याचा खूप मोठा व्यवसाय होता। देश-विदेशात व्यापार करून त्याने भरपूर पैसा कमावला। एके दिवशी त्याच्या आई-वडिलांनी त्याला सांगितलं, "बाळा, तू खूप पैसा कमावला आहेस, आता लग्न करून आपली गृहस्थी पुढे ने। आम्ही आता वृद्ध झालो आहोत। मरण्यापूर्वी नातवंडाचे सुख मिळाले तर आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतील." एक गोष्ट सांगतो प्रेक्षक मित्रांनो, या जगाचा एक नियम आहे की कोणतेही सुख आपल्याला तेव्हाच सुख वाटते जोपर्यंत ते आपल्यापासून दूर असते। ते मिळाल्यावर तेच आपल्याला दुःख वाटू लागतं। दूर वाळवंटात वाळूही पाण्यासारखी दिसते। एखादा तहानलेला माणूस पाण्याच्या शोधात भटकत असेल तर त्याला ते पाणी वाटून आनंद होतो, पण जवळ गेल्यावर वाळू पाहून तो आणखीन दुःखी होतो। तसेच या जगातील दुःख आहेत। दूर असताना खूप छान वाटतं, सुखी वाटतं, जवळ आल्यावर ते आपले दुःख बनतं। आई-वडील सुद्धा मुलाचे लग्न झाल्यावर खूप आनंदी होतात। अनेक स्वप्न त्यांच्या डोळ्यात असतात की सून आल्यावर आम्हाला सुख मिळेल, पण सून आल्यावर जसा जसा काळ जातो तसं तसं सगळं बदलतं। जे विचार त्यांनी केलेले होते त्याच्या उलट व्हायला लागतं। ज्या सून आणि मुलाकडून सुखाची अपेक्षा होती त्यांच्याकडूनच दुःख मिळू लागतं। मग ते आपल्या दुर्दैवाला दोष देऊ लागतात। समजत नाही की दोष सून आणि मुलात आहे की स्वतःमध्ये आहे। जी सासू सून येताना खूप आनंद साजरा करत होती, शेजारच्यांमध्ये तिची स्तुती करत होती, तीच सासू 2-4 वर्षांनी त्या सुनेची निंदा करू लागते। असे काय झाले की जे आधी सुख वाटत होते ते आता दुःख वाटू लागलं आहे? ही गोष्ट आपल्याला नीट समजून घ्यायची आहे। प्रेक्षक मित्रांनो, तिकडे त्या वृद्ध आईवडिलांनी मुलावर लग्नासाठी दबाव टाकला। मुलगा म्हणाला, "मी तुमच्या आनंदासाठी लग्न करीन, पण मला वाटते की लग्न करून मी अडचणीत पडू नये, कारण लोक म्हणतात की लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, खर्च वाढतो, स्वातंत्र्य संपतं, येणारी मुलगी आपल्यावर ओझे होऊ नये." तेव्हा आईवडील म्हणाले, "बाळा, काय बोलतोयस? लग्न ही माणसाची गरज आहे। लग्नानंतर संतती होते, संततीमुळे वंश पुढे जातो, पुत्रामुळेच पित्याला मोक्ष मिळतो। पत्नी ही माणसाच्या आयुष्याची साक्षीदार असते। दुःख-सुखात ती नवऱ्याचा साथ सोडत नाही। आयुष्यात संकट आले की पत्नीच पुरुषाची ताकद बनते। ती त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते। तिच्या येण्याने घरात सोय होते। घर पूर्णपणे घर तेव्हाच होतं जेव्हा त्यात स्त्री येते." आईवडिलांच्या समजवण्यावर मुलगा लग्नासाठी तयार झाला। त्यांनी त्याच्यासाठी एक चांगली मुलगी पाहून लग्न लावून दिले। सुंदर आणि संस्कारी पत्नी मिळाल्याने मुलगा खूप आनंदी झाला आणि त्याचे आईवडील सुद्धा खूप खुश राहू लागले। आता सगळे हसत खेळत आयुष्य जगत होते। सून आपल्या नवऱ्यासोबत सासू-सासऱ्यांची सुद्धा खूप चांगली काळजी घेत होती। वेळेवर त्यांना जेवण देणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं, त्यांना औषध पाणी देणं, त्यांना काही त्रास होऊ देत नव्हती। हळूहळू काळ बदलू लागला। काळानुसार मुलाचे आईवडील अधिक वृद्ध झाले, शरीर आणखीन कमजोर झालं आणि त्यांच्यात चिडचिडपणा आला। वृद्ध असल्यामुळे ते दिवसभर विविध गोष्टी बोलत राहायचे। जेव्हा ते काही काम सांगायचे तेव्हा असं वाटायचं की ते रागात आहेत। त्यांचे हे वर्तन मुलाच्या पत्नीला आवडत नव्हते। ती सासू-सासऱ्यांच्या स्वभावामुळे त्रस्त झाली होती।
जेव्हा ती उलट उत्तर द्यायची तेव्हा घरात भांडणं व्हायची. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला की ती त्याला सर्व सांगायची की तुमचे आईवडील रोज काही ना काही कारणाने माझ्याशी भांडत असतात. जर असेच चालू राहिले तर मी एखाद्या दिवशी हे घर सोडून जाईन. आता मला त्यांचे बोलणे सहन होत नाही. पत्नीचे बोलणे ऐकून मुलगा आईवडिलांना समजावतो की तुम्ही दोघे आपल्या सुनेशी असे का वागता. तेव्हा त्याचे आईवडील म्हणाले, बाळा, तुझी पत्नी आमच्याशी विनाकारण भांडत असते. आम्ही काही काम सांगितले तर ती ऐकतच नाही. 1-2 तासानंतर ती आमचं ऐकते. मुलगा जेव्हा आईवडिलांचा ऐकायचा तो आपल्या पत्नीवर आरोप करत असे आणि पत्नीचे ऐकत असे तर तिथे आईवडिलांमध्ये चुका काढत बसत असायचा. मुलगा खूपच त्रस्त झाला होता. शेवटी कोणात कमी काढावी, कोणाला समजावावे. रोजच्या भांडणामुळे त्याची पत्नीही कंटाळली होती. काही दिवस ती आपल्या सासूसासऱ्यांच्या वागण्याला सहन करत राहिली. पण जेव्हा तिच्याकडून सहन झाले नाही तेव्हा ती रुसून आपल्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. आपल्या मुलीला जेव्हा तिच्या वडिलांनी पाहिले की ती एकटीच सासरहून आली आहे तेव्हा वडिलांना समजले की नक्कीच माझी मुलगी सासरी काही भांडण करून आली असेल. त्यांनी विचारलं, मुली, काय झाले? तू जामयांसोबत का आली नाहीस? एकटी येण्याचे कारण काय आहे? तेव्हा मुलीने संपूर्ण गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली आणि म्हणाली, बाबा, आता मी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत माझे वृद्ध सासू-सासरी त्या घरात राहतील तोपर्यंत मी सासरी जाणार नाही. रोजच्या भांडणामुळे माझे जीवन अगदी नरकाप्रमाणे झाले आहे. तिथे राहून माझा श्वास घुसमळतो. ना मी मरू शकते ना मी जगू शकते. म्हणून मी आता तिथे जाणार नाही. मुलीचे बोलणे ऐकल्यानंतर तिच्या आईवडिलांनी सांगितले, मुली, तू आलीस ते बरोबर आहे. हे तुझेच घर आहे. आरामात राहा. पण आम्हाला माहीत आहे की कोणत्याही मुलीचे आयुष्य वडिलांच्या घरी जात नाही. जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंतच मुलीचे घर आईवडिलांचे घर असते. पण जेव्हा तिचे लग्न होते तेव्हा सासरच तिचे खरे घर असते. त्यामुळे आम्ही तर एवढेच म्हणू की जसे जमेल तसे दुःख त्रास सहन करत तुला तुझ्या घरीच राहायला हवे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात या गोष्टी होतच असतात. त्यांना घाबरू नये. जर तू सासू-सासऱ्यांमुळे त्रासून आली असशील तर मुली, माझी एक गोष्ट नीट ऐक. ते वृद्ध झाले आहेत. वेळेनुसार त्यांची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी झाली असेल. तुला त्यांच्या गोष्टी सहन करायला हव्यात. वृद्ध लोक काहीही बोलू शकतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा, तुमच्या बोलण्याशी मी सहमत आहे. पण कितपर्यंत सहन करू? सहन करायलाही एक मर्यादा असते ना. जर ते माझ्याकडून वेळेवर जेवण मागतात, वेळेवर काम सांगतात आणि मी करत नाही तर माझी चूक आहे. मी त्यांचे प्रत्येक काम वेळेवर करते तरीही ते मला वाईट बोलतात आणि काही हे टोमणे मारून त्रास देतात. एवढेच नाही तर माझ्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आणि म्हणतात की आमच्या घरात जी सून आली आहे तिचे वर्तन चांगले नाही. ते म्हणतात की आमचा मुलगा इतकं कमावतो तरीही आमची सून आम्हाला काही खायला देत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी ते गावकऱ्यांना सांगतात आणि नेहमीच माझ्या बनवलेल्या जेवणात उणेदुणे काढतात. लोकांना सांगतात की आमच्या सुनेला स्वयंपाक करता येत नाही. ती आम्हाला वेळेवर जेवण देत नाही. म्हणूनच आम्ही दोघे वेळेआधी म्हातारे झालो आहोत. आणि त्यांच्या गोष्टींवर गावकरीसुद्धा विश्वास ठेवतात. आता अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा की मी त्यांना जेवण का देणार नाही? मी त्यांना का मारेन? जेव्हा वडील आपल्या मुलीच्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांना खूप दुःख होतं आणि ते आपल्या मुलीला म्हणतात, मुली, तू चिंता करू नकोस. या बाबतीत मी तुझ्या सासरी जाऊन तुझ्या सासू-सासऱ्यांशी आणि तुझ्या पतीशी बोलेन आणि त्यांना विचारेन की ते तुझ्याशी असे का वागतात. प्रेक्षक मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडील तिला घेऊन सासरी जातात. सासरी पोहोचल्यावर त्यांना जावाई भेटत नाही, पण सासू-सासरे घरीच होते. मुलीचे आईवडील दोघांसमोर ही गोष्ट मांडतात, पण ते लोक आता म्हातारे झाले होते आणि त्यांच्यामध्ये समजूतदारी नावाची काही गोष्ट उरली नव्हती. उलट ते दोघे मुलीच्या आईवडिलांशीच भांडू लागतात. मुलीच्या आईवडिलांनी खूप समजावले, पण काही उपयोग झाला नाही. जेव्हा बोलण्याने काही निष्पन्न झाले नाही तेव्हा मुलीचे आईवडील तिला घेऊन दुःखी मनाने आपल्या घरी परत निघाले. परत जात असताना वाटेत त्यांना एक संत महात्मा दिसले. त्यांच्या हातात कमंडल होते आणि त्यांची लांब पांढरी दाढी होती. जेव्हा मुलीचे आईवडील त्या महात्म्याजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना सगळं कळते की ते महात्मा खूप सिद्ध संत आहेत. मुलीचे आईवडिलांनी महात्म्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या चरणाजवळ बसले.
जेव्हा साधू महाराजांनी विचारले, बाळा, तुझी काय अडचण आहे? तेव्हा वडील म्हणाले, महाराज, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे. मला समजत नाही मला काय करायला हवे. तेव्हा साधू महाराज म्हणाले, बाळा, तुला जी काही अडचण आहे ती मला स्पष्टपणे सांग. मी तुझ्या अडचणीचे काही ना काही समाधान नक्कीच काढेन. तेव्हा मुलीचे वडील म्हणाले, हे गुरुदेव, काही वर्षापूर्वी मी माझ्या मुलीचे लग्न याच गावात लावून दिले होते. लोक खूप श्रीमंत आहेत. ज्या मुलाशी आम्ही आमच्या मुलीचे लग्न केले तो मुलगा व्यवस्थित आहे, पण त्याचे आईवडील व्यवस्थित नाहीत. ते वृद्ध झाले आहेत आणि वृद्ध असल्यामुळे रोज माझ्या मुलीला त्रास देतात. माझ्या मुलीबद्दल गावकऱ्यांसमोर चुकीच्या गोष्टी बोलतात. त्यामुळे मुलगी सासर सोडून माझ्याकडे परत आली आहे आणि माझ्याकडेच राहण्याचा हट्ट करू लागली आहे. आता अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा की एखादा वडील आपल्या लग्न झालेल्या मुलीचे आयुष्य कसं चालवेल. मुलीच्या वडिलांचे असे बोलणे ऐकून तो संन्यासी म्हणाला, हे मुला, जर असे असेल तर तू मला त्या लोकांकडे घेऊन चल. मी त्यांना काही शिकवण देईन. मी त्यांना काही गोष्टी सांगेन. जर त्यांनी माझ्या सांगितलेल्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांना आपल्या जीवनात अंमलात आणले तर तुमची मुलगी नेहमी आनंदात राहील. ते कधीही तुमच्या मुलीशी भांडणार नाहीत. ते स्वतःही आनंदी राहतील आणि तुमची मुलगीसुद्धा आनंदी राहील. आता तर मुलीच्या आईवडिलांनी त्या महात्मांना सोबत घेतले आणि आपल्या मुलीच्या सासरी निघाले. महात्मांनी मुलीच्या आईवडिलांना दारात थांबायला सांगितलं आणि स्वतः घरात गेले. घरात मुलीचे सासूसासरे बसलेले होते. तेव्हा मुलीच्या सासऱ्यांनी साधू महाराजांना पाहिले तेव्हा दोघे उठून उभे राहिले आणि साधू महाराजांना बसण्यासाठी आसन दिले. मग त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या महात्मांना खाण्यापिण्याबद्दल विचारलं. साधू महाराजांनी सांगितलं की मी तुमच्या घरी मनसोक्त जेवण करीन, पण त्याआधी तुम्हाला माझे एक काम करावे लागेल. संन्याशाची ही गोष्ट ऐकून दोन्ही वृद्ध व्यक्ती म्हणाले, आम्ही तुमच्या सर्व गोष्टी मान्य करायला तयार आहोत. आधी तुम्ही जेवण करा. महात्मा म्हणाले, नाही, आधी तुम्ही माझ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. त्यानंतरच तुम्ही मला तुमच्या घरचे जेवण द्या. प्रेक्षक मित्रांनो, इतके सांगितल्यानंतर महात्मांनी त्या वृद्धांना उपदेश द्यायला सुरुवात केली. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की तुम्हाला नेहमी हे लक्षात ठेवावे लागेल की बोलताना आपल्या शब्दांवर लक्ष द्या, आपल्या वाणीवर लक्ष द्या, कारण तुमच्या वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही तुमच्या वाणीने कोणाचेही मन जिंकू शकता आणि तुमच्या वाणीने कोणालाही दुखावू शकता. म्हणूनच तुम्हाला तुमच्या वाणीवर लक्ष द्यायला हवे. समजा जर तुम्ही माझ्याशी बोलत आहात आणि माझ्याशी बोलण्याची पद्धत योग्य नाही तर मी रागावून निघून जाईन. मी तुमच्याशी जोडला जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे शब्द विचारपूर्वक बोला आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा आणा. कारण विद्वान लोक म्हणतात की ज्याच्या वाणीमध्ये गोडवा नाही ती वाणी विषासारखी असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची वाणी विष उगाळते तर बोलण्यापेक्षा शांत राहणे चांगले. आणि काही बोलायचे असेल तर आधी विचार करा की मी जे बोलतो आहे ते समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल. त्याला काही नुकसान तर होणार नाही ना. माझ्या या शब्दांमुळे समोरच्याला काय फायदा होईल. हे सर्व विचार करूनच आपले शब्द इतरांसमोर मांडावेत. मला माहीत आहे की मनुष्य जेव्हा वृद्ध होतो तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे आजार येतात. त्याला वाटते की तो बरोबर बोलतो आहे, पण समोरच्याला त्याचे शब्द नेहमी दुखावतात. म्हणून जेव्हाही बोलाल तेव्हा विचारपूर्वक बोला. त्या दोन्ही वृद्ध दाम्पत्यांनी साधू महाराजांचे हे बोल ऐकले आणि म्हणाले, ठीक आहे, आजपासून आम्ही तुमच्या या गोष्टींचे पालन करू आणि ज्या गोष्टी बोलू तेव्हा विचारपूर्वक बोलू. तेव्हा साधू महाराज दुसरी गोष्ट सांगतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण काही मागायचे असेल तर योग्य वेळी मागायला हवे. आपल्याला दुसऱ्याच्या वेळेची आणि परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी. समजा जर तुम्हाला भूक लागली आहे आणि त्यावेळी सून जेवण बनवत आहे, जर त्यावेळी तुम्ही जेवण मागितले तर ती जेवण कुठून देणार, कारण त्यावेळी जेवण तयारच झालेले नसते. आता तुम्ही ओरडत राहिलात तर तिकडे सुनेला सुद्धा राग येईल आणि तुम्हालाही वेळेवर जेवण मिळणार नाही. मग दोघांमध्ये भांडणच होतील. म्हणून आपल्याला काही मागताना विचार करायला हवा की आपण ज्यावेळी मागत आहोत त्यावेळी ते उपलब्ध आहे की नाही, किंवा समोरचा आपल्याला ती वस्तू देण्यासाठी तयार आहे की नाही. आता समजा तुमची सून आंघोळ करत आहे, त्यावेळी तुम्ही एखादी वस्तू मागता, तर त्या अवस्थेत तुमची सून तुम्ही मागितलेली वस्तू लगेच देऊ शकणार नाही. आता जर ती आंघोळ करून तुम्हाला ती वस्तू देईल तर तुम्हाला वाईट वाटेल की मी जेव्हा मागितले तेव्हा दिले नाही, इतक्या उशिराने आली आहे, आता ती माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते, असे सगळे विचार करून तुम्हाला राग येईल आणि घरात तक्रारी वाढू लागतील. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की म्हातारपणात आणि तरुणपणात फरक असतो.
तरुणपणी आपण समर्थ असतो, जी गोष्ट आपल्याला हवी ती आपण स्वतः मिळवू शकतो, पण म्हातारपणी आपण इतरांवर अवलंबून होतो आणि दुसरा माणूस आधी स्वतःचे काम करतो, नंतर तो तुमचे काम ऐकतो. जर कोणी कोणत्या कामात व्यस्त असेल तर त्यानंतरच तो तुम्हाला एखादी वस्तू आणून देईल. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी संयम ठेवायला हवा. अनेकदा असंही होतं की तुमची सून काही कामानिमित्त बाहेर गेली असेल किंवा घरी नसेल. तुम्ही काही वस्तू मागत असाल, पण तुमचा आवाज तिच्या कानांपर्यंत पोहोचत नसेल. अशा परिस्थितीत तुमची सून तुम्हाला ती वस्तू देऊ शकणार नाही. कधीकधी तिची तब्येत बिघडलेली असते आणि आजारी असतानाही ती तुमच्या मागणीनुसार लगेच ती वस्तू आणून देऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही त्या गोष्टींवर कधीही रागवू नये. आता तुम्ही म्हणाल की तुमची सून तुमचे ऐकतच नाही. ती कसं ऐकेल? आजारी माणूस लगेच कोणतंही काम करू शकत नाही. म्हणून तुम्ही वेळ आणि परिस्थिती समजून घेतली पाहिजे की आपण कधी काय मागतो आहोत आणि ज्याच्याकडे मागतो आहोत तो त्यावेळी देण्याच्या स्थितीत आहे की नाही. प्रेक्षक मित्रांनो, महात्माजींची दुसरी गोष्ट त्या दाम्पत्याने खूप लक्षपूर्वक ऐकली आणि म्हणाले, महाराज, आजपासून आम्ही ही गोष्टही लक्षात ठेवू की आम्ही जेव्हा काही मागू तेव्हा आधी पाहू की आमची सून ती वस्तू देण्याच्या स्थितीत आहे की नाही, तेव्हाच ती वस्तू मागू. तेव्हा साधू महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो. अनेकदा जेवणात काही कमी पडते, जेवण तुमच्या मनाप्रमाणे बनत नाही. त्यावेळी जेवण बिघडल्यावर त्यावरून भांडू नये. समजा तुमची सून जेवण बनवत आहे आणि तिचे लक्ष दुसरीकडे गेलं, कारण घरगुती जीवनात खूप कामं असतात. अशावेळी स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त होऊ शकतं, मिरची कमी जास्त होऊ शकते, पोळी जळूही शकते आणि तिने तेच जेवण तुमच्या समोर वाढले. तुम्ही ते जेवण चाखलं आणि ते चाखताच तुम्ही चेहरा वाकडा करू लागले आणि म्हणालात की जेवणात काही चव नाही. विविध प्रकारचे दोष काढू लागलात. त्यामुळे तुमचे शब्द तुमच्या सुनेला खूप वाईट वाटतील. ती त्याला आपला अपमान समजेल. तुमच्या बोलण्याने तिला दुखापत होईल. भाऊ, चुका तर सगळ्यांकडूनच होतात. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा स्वयंपाक करताना तुमच्याकडूनही चूक झालीच असेल ना? मग तुमचे आईवडील तुमच्याशी असाच वागणूक देत होते का? समजा जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला अशी वागणूक दिली असेल तर त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं असेल? म्हणून आपण इतरांच्या कामात दोष काढण्यापासून दूर राहायला हवं. मग ती स्त्री असो किंवा पुरुष, चुका सगळ्यांकडूनच होतात. स्वयंपाकात थोडीफार चूक झाली तर आपण ती सहन करायला हवी आणि आपल्या सुनेला सांगायला हवं की बाळा, आज जेवणात ही वस्तू कमी आहे, पुढच्या वेळी याच्याकडे लक्ष दे. जर तुम्ही हे प्रेमाने सांगाल तर ती त्या गोष्टींकडे लक्ष नक्की देईल आणि तुमच्या शब्दांमुळे तिला दुःखही होणार नाही आणि ती विचार करेल की आमचे सासूसासरे खूप चांगले आहेत की आम्हाला काही असेल तर प्रेमाने समजावून सांगतात. पण जर तुम्ही तिच्या जेवणात रोजच दोष काढत असाल तर त्यामुळे तिला खूप त्रास होत असेल आणि म्हणूनच ती त्या गोष्टी टाळाटाळ करते. असे केल्याने घरात भांडण होतात. कधीतरी जेवण बिघडलं तरी तुम्ही शांतपणे सहन केलं पाहिजे आणि प्रेमाने समजावलं पाहिजे. प्रेक्षक मित्रांनो, महात्माजींची तिसरी गोष्ट ऐकून ते वृद्ध दाम्पत्य म्हणाले, साधू महाराज, आम्ही तुमची तिसरी गोष्टही समजत आहोत. पुढे आम्ही याची सुद्धा काळजी घेऊ. तेव्हा महात्माजी त्यांना चौथी गोष्ट सांगतात आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीबद्दल कधीही इतरांना सांगू नये. समजा तुमच्या कुटुंबात पैशांची कमतरता आहे, तुमच्या घरात भांडण होत आहेत, तुमची सून चांगली नाही किंवा ती चांगलं जेवण बनवत नाही, ती तुमचं म्हणणं ऐकत नाही किंवा घरात कोणतीही समस्या आहे आणि तुम्ही ती समस्या इतर लोकांना सांगतात, तर तुमचं असं करणं अजिबात योग्य नाही. कारण बाहेरच्यांना जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टी सांगतात तेव्हा ते वरवर तुमच्याशी सहानुभूती दाखवतात, पण तुमच्या गेल्यानंतर तुमच्या पाठीमागे तुमची थट्टा करतात. तेच लोक त्या तुमच्या गोष्टींना एकाचे 4 करून तुमच्या सून आणि मुलांना सांगतील आणि तुमच्या घरात आणखीन कलह वाढेल. आणि सतत असे केल्याने तुम्ही सून आणि मुलांच्या नजरेत नेहमीच खाली पडता. म्हणून इतरांना आपल्या घरातील गोष्ट कधीही बाहेरच्यांना सांगू नये. यामुळे तुमच्या घरातील समस्या कमी न होता त्या आणखीन वाढतात. तुमचा मुलगा समाजात जाण्यायोग्य राहणार नाही. जर तो कुठे समाजात उभा राहिला, एखाद्या पंचायतमध्ये उभा राहिला, आपली काही गोष्ट मांडली, तर तिथे उपस्थित लोक त्याच्या तोंडावरच सांगतील की तुमची सून तुमच्या आईवडिलांशी असे वागते तसे वागते आणि तुम्ही इथे आम्हाला उपदेश द्यायला आला आहात. म्हणून तिथे तुमच्या मुलाचा सन्मान होणार नाही. ते लोक तुमच्या मुलाला चांगले वाईट बोलतील की म्हातारपणी तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्रास देता. आधी तुमच्या घरातील समस्या सोडवा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या घरातील गोष्ट कधीही बाहेरच्यांना सांगू नये. अनेकदा तुमच्या घरातील भांडण जेव्हा इतरांच्या कानावर जातं तेव्हा बाहेरचे लोक या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला नुकसान पोहोचवतात. प्रेक्षक मित्रांनो, महात्म्यांची चौथी गोष्ट ते दोनही वृद्ध नीट समजून गेले होते. ते म्हणाले, महाराज, आजपासून आम्ही तुमच्या या गोष्टीचाही आपल्या जीवनात उत्तम प्रकारे पालन करू. आमच्याकडून मोठी चूक झाली,
आम्ही आमच्या घराबद्दल, आमच्या पैशांबद्दल, आमच्या सून मुलांबद्दल या गोष्टी शेजार बाजारात सांगत होतो. आमच्याकडून चूक झाली, आम्ही बरोबर केले नाही. अनेकदा आम्ही रागात आमच्या गावात ही गोष्ट सांगितली की आमची सून चांगली नाही, आमच्या घरची परिस्थिती चांगली नाही, आम्हाला कधी वेळेवर अन्नपाणी मिळत नाही. या गोष्टी आम्ही संपूर्ण गावात पसरवल्या. तेव्हा महात्मा म्हणाले, तुमच्या याच गोष्टी तुमच्या दुःखाचे कारण आहेत. जर तुम्ही घरच्या गोष्टी संपूर्ण गावात पसरवल्या तर एक ना एक दिवस तुमच्यावर अशा परिस्थिती येतील ज्यामुळे तुम्हाला दुःखी राहावं लागेल. म्हणून माझे ऐका, आजपासून घरातील गोष्टी इतरांसमोर कधीही शेअर करू नका. आणि जे मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या जीवनात अवश्य पाळा. या तुमच्या म्हातारपणी खूप उपयोगी पडतील. जो माणूस या 4 गोष्टी आपल्या जीवनात स्वीकारतो त्याच्या जीवनात कधीही दुःख त्रास येत नाही आणि तो नेहमी आनंदी आणि सुखी राहतो. त्याच्या घरात सदैव सुखशांती राहते. त्याची सून आणि मुलगा म्हातारपणी आपल्या सासूसासऱ्यांची खूप काळजी घेतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेतात. प्रेक्षक मित्रांनो, अशा प्रकारे साधू महाराजांनी त्या दोघांना 4 गोष्टी सांगितल्या. ते दोघे म्हणाले, महाराज, तुमच्या या 4ही गोष्टी आम्ही नीट लक्षात ठेवू आणि त्यांचे पालन करू. आता आपण भोजन करा. साधू महाराज म्हणाले, अजून माझे बोलणे संपलेले नाही. माझे बोलणे तेव्हा संपेल जेव्हा तुमची सून आणि तुमचा मुलगा माझ्यासमोर असतील, कारण त्यांनाही मला काही शिकवायचे आहे. काही गोष्टी मला त्यांनाही सांगायच्या आहेत, कारण टाळी एका हाताने कधी वाजत नाही. आणि तुमच्या मुलाला आणि सुनेला बोलवा. त्यानंतर आपण भोजन करू. तेव्हा ते दोनही वृद्ध आपल्या मुलाला आणि सुनेला बोलवतात आणि ते दोघे साधूला प्रणाम करून त्यांच्या जवळ बसून बोलणे ऐकू लागतात. साधू महाराज म्हणतात, तुम्हीही काही गोष्टी ऐका ज्या तुमच्या जीवनात खूप उपयोगी पडतील. असे म्हणून साधू महाराज त्या दोघं पती-पत्नीला समजावत म्हणतात की बाळा, लक्षात ठेवा, कोणताही माणूस तरुण असतो तेव्हा त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शक्ती असतात. त्यावेळी तो खूप बुद्धिमान असतो. पण त्याने हे लक्षात ठेवायला हवे की जर त्याच्या घरी त्याचे वृद्ध आईवडील आहेत आणि त्यांनी त्याला काही सांगितले किंवा अशी काही गोष्ट सांगितली जी ऐकून वाईट वाटले, तरुण मुलांनी समजून घ्यायला हवे की हे आता वृद्ध झाले आहेत, त्यामुळे त्यांची जीभ घसरते आणि तरुणपणाच्या तुलनेत म्हातारपणी मेंदू थोडा कमी चालतो आणि त्यांना स्वतःलाच कळत नाही की ते काय बोलत आहेत. त्यांच्या या गोष्टींवर कधीही चिंता करू नका आणि त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. ते वृद्ध आहेत, काहीही बोलू शकतात. जो कोणी त्यांच्या या गोष्टी मनाला लावून घेतो तो नेहमी त्रस्त राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला रागावले किंवा मनाला ठेच लागेल असं काही सांगितले किंवा विनाकारण तुमच्याशी भांडू लागले किंवा तुमच्या पत्नीला सांगितले की जेवण चांगले बनले नाही, तर तुम्ही लोकांनी उलट उत्तर देऊ नका. त्यांच्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या आहेत. तुम्ही विचार करायचा आहे की आपल्या काही चुकीमुळे जेवण बनवण्यात काही कमतरता राहिली असेल तर आधी ती सुधारायची आहे. जर जेवण बनवण्यात काही कमतरता नसली तर शांतपणे त्यांच्या गोष्टी सहन करायच्या आहेत, कारण म्हातारपणी ते काहीही बोलू शकतात. आणि असेही नाही की म्हातारपणी ते नेहमीच चुकीचे बोलतील. जर तुम्ही काही चुकीचे काम करत असाल तर ते नक्कीच थांबवतील, कारण तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त आयुष्य जगले आहे. त्यांच्याकडे जीवनाचा अनुभव जास्त आहे. त्यांना जास्त माहीत आहे की कोणते काम तुमच्या हिताचे आहे आणि कोणते काम तुमच्या अहिताचे आहे. जर ते त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखाद्या कामासाठी थांबवत असतील तर त्यांच्या गोष्टीचे कधीही वाईट मानून घेऊ नका. त्यांना माहीत असते की काय केल्याने तुमचा फायदा होईल आणि काय केल्याने तुम्ही अडचणीत पडाल. मुलांनीही विचार करायला हवा की आईवडील वृद्धापकाळात काहीही बोलू शकतात. आपण त्यांच्या बोलण्याचा राग धरू नये, कारण वृद्ध व्यक्तीची बुद्धी आणि लहान मुलाची बुद्धी यामध्ये फारसा फरक नसतो. जर ते आपल्याशी भांडतात किंवा काही बोलतात तर आपण सहन करायला हवं, त्यांच्याशी भांडू नये. जर आपण त्यांच्याशी भांडलो तर आपल्या आयुष्यातील अडचणी आणखी वाढत जातील. अनेक वेळा जेव्हा आईवडील वृद्ध होतात आणि त्यांची जीभ जास्त चालू लागते तेव्हा त्याला कंटाळून सून आणि मुलगा विचार करतात की त्यांना एखाद्या अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात सोडून देऊ. लक्षात ठेवा, जर तुम्ही असे करत असाल तर तेही विचार करा की भविष्यात तुम्हीही जेव्हा वृद्ध व्हाल आणि तुमची मुले असतील तेव्हा तुमची मुलेही तुमच्याशी तसाच व्यवहार करतील जसा तुम्ही आत्ता करत आहात. आपल्या वृद्ध आईवडिलांमुळे जरी कितीही त्रास होत असला तरी आपण त्यांची नेहमी काळजी घेतली पाहिजे. जो व्यक्ती आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेत नाही तो नेहमी दुःखी राहतो. आणि हेही ऐका, जर तुमच्या आईवडिलांकडून काही चूक झाली असेल, त्यांनी कोणाला काही बोलले असतील किंवा तुमच्यापासून लपून कोणाला पैसे दिले असतील किंवा त्यांच्याकडून काही मोठी चूक झाली असेल, तर असे काही नाही की तुम्ही आपल्या आईवडिलांना उलटसुलट बोलायला लागाल. त्याऐवजी तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगायला हवे की बघा, तुमच्याकडून एवढी मोठी चूक झाली ज्यामुळे आपल्याला नुकसान झाले आहे, पुढच्या वेळी याची काळजी घ्या. आपल्या आईवडिलांना प्रेमाने समजावाल तर ते समजून घेतील. त्यांना मारणे किंवा शिवीगाळ करणे हा उद्धटपणा आहे.
जे लोक असे करतात त्यांनी लक्षात ठेवा की एक दिवस ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. सुना यांनीही हे विचार करायला हवं की कधीकधी सासूसासरे छोट्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण घरातील स्त्रिया छोट्याशा गोष्टीला वाढवून आपल्या नवऱ्याला सांगतात, रडायला लागतात आणि माहेरीही त्याच गोष्टी वाढवून आपल्या आईवडिलांना भडकवत असतात, ज्यामुळे अफवा पसरते आणि ती छोटी गोष्ट मोठ्या समस्येत रूप घेते. प्रत्येक सुनेने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती आपल्या सासरच्या गोष्टी माहेरी तेव्हाच सांगाव्यात जेव्हा त्या खूप गंभीर असतील. एवढे सांगून साधू महाराज तिथून निघणार होते, पण पतीपत्नी जे आता वृद्ध झाले होते त्यांनी सांगितले की साधू महाराज, तुम्हाला ते वचन आठवते ना जे तुम्ही येताना दिले होते? साधू महाराज म्हणाले, तुम्ही माझ्यासमोर हे ठरवा की आजपासून तुम्ही तुमच्या सून आणि मुलाला कधी त्रास देणार नाही. मुलीच्या सासूसासऱ्यांनी सांगितले, महाराज, आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही तुमच्या बोलण्याचे पालन करू. प्रेक्षक मित्रांनो, त्यानंतर साधू महाराजांनी मुलगा आणि सुनेकडूनही वचन घेतले की आजपासून तेही आपल्या बाजूने वृद्ध आईवडिलांना कोणताही त्रास देणार नाही. हे वचन घेतल्यानंतर साधू महाराज म्हणाले, आधी तुम्ही तुमच्या वचनाचे पालन करा. जेव्हा तुमच्या घरात सुखशांती येईल तेव्हा आम्ही तुमच्या घरी भोजन करू. असे सांगून ते सिद्ध महात्मा उभे राहिले आणि आपल्या कुटीत निघून गेले. मुलीच्या आईवडील त्यांच्या संमतीने परवानगी घेऊन आपल्या घरी परत गेले. जेव्हा मुलीच्या सासूसासऱ्यांनी साधूंनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारल्या तेव्हा त्यांच्या घरात सुखशांती नांदू लागली. पूर्वी ज्या सुनेचा चेहरा पाहताच त्यांना चीड येत होती, आता तीच सून त्यांना संस्कारी सून वाटू लागली. सूनही आता आपल्या सासूसासऱ्यांची चांगली सेवा करू लागली, त्यांची काळजी घेऊ लागली. ती असा व्यवहार करू लागली जणू ते तिचे सासूसासरे नसून तिचे स्वतःचे आईवडील आहेत. प्रेक्षक मित्रांनो, हळूहळू जेव्हा घरात शांतता राहू लागली तेव्हा सगळ्यांचे मन आनंदी राहू लागले. अशा प्रकारे राहता राहता बरेच दिवस निघून गेले. तेव्हा एक दिवस मुलीच्या आईने आपल्या नवऱ्याला सांगितले, आपल्या मुलीला सासरी येऊन यावेळी बरेच दिवस झाले आहेत, पण आपण काही विचारपूस केली नाही. एकदा आपण मुलीच्या सासरी जाऊन पाहिले पाहिजे की ती कशी राहते आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले, तू बरोबर म्हणतेस, मी उद्याच मुलीच्या सासरी जातो आणि जाऊन पाहतो की आता तिला काही त्रास तर नाही ना. प्रेक्षक मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलीचे वडील तिच्या सासरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी आपल्या सासूसासऱ्यांची खूप चांगली काळजी घेत आहे. सासूसासरेही तिच्याशी आईवडिलांप्रमाणे प्रेमाने वागत आहेत आणि संपूर्ण घरात सर्वजण खूप प्रेमाने, आपुलकीने आणि आनंदाने राहत आहेत. हे पाहून मुलीचे वडील विचार करू लागले की हे तेच कुटुंब आहे, तीच आपली मुलगी आहे आणि हेच तिचे सासूसासरे आहेत ज्यांच्यामुळे आपण सगळे त्रस्त होतो. प्रेक्षक मित्रांनो, आपल्या मुलीच्या घरी सुखसमाधान आणि प्रेमाचे वातावरण पाहून मुलीचे वडील खूप आनंदी झाले आणि ते एक दिवस तिथे थांबून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परत गेले. कारण कोणतेही वडील असे इच्छित नाही की त्याच्या मुलीचे घर उद्ध्वस्त व्हावे किंवा तिच्या घरात भांडणे व्हावीत. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलीचे घर सुखसमाधानाने भरलेले असावे. प्रेक्षक मित्रांनो, मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, हेल्थ बुक मराठी चॅनलला सबस्क्राईब आणि आजच्या व्हिडिओबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.